नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व NMMSच्या विद्यार्थी मित्रांनो, सुज्ञ पालकांनो व माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, NMMS परीक्षा 28 डिसेंबर 2025 साठीचा जो महत्त्वाचा पेपर असतो तो नक्की कशा पद्धतीचा असतो, कशा पद्धतीची प्रश्नपत्रिका असते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच त्यावरील महत्त्वाच्या सूचना ज्या की तुम्हाला ऐनवेळी आपण त्या ठिकाणी वाचायला जातो, गडबड करतो आणि महत्त्वाचे मुद्दे आपण समजून घेत नाही. त्यासाठी नक्की कोणकोणत्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत असं हे असतं. साधारणतः अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं. या प्रश्नपत्रिकेवरती जर पाहिलं तर पहा, अशा पद्धतीने आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना आपण म्हणतो. आता इथे फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी स्वरूप सांगतो आहे. सेंटर कोड टाकायचा असतो, तुमच्या शाळेचा सेंटर कोड इथे टाकून घ्या जो काय असेल तो. सीट नंबर, आता तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवरती प्रमाणपत्रावरती एक सीट नंबर आलेला आहे, तो सीट नंबर इथे प्रश्नपत्रिकेवरती पण टाकायचा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तरपत्रिका भरताना काळजी घ्यायची आहे. उत्तरपत्रिका भरताना व्यवस्थितपणे नंबर टाकायचा असतो. तुम्हाला जो नंबर आलेला आहे तो व्यवस्थितपणे तुमच्या परीक्षा म्हणजे तुमचं जे हॉल तिकीट आहे, परीक्षा प्रवेशपत्र, तर त्यावरील नंबर तुम्हाला व्यवस्थित उत्तरपत्रिकेवरती टाकायचा आहे, प्रश्नपत्रिकेवरती देखील टाकायचं आहे. या ठिकाणी क्वेश्चन बुकलेट तुम्हाला अशा पद्धतीने दिलेलं असतं. स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, क्लास शालेय क्षमता चाचणी असं म्हणतो आपण क्लास. आणि एक लक्षात ठेवा, पेपर हा 2 भाषांमध्ये असेल, इंग्रजी आणि मराठी. तुम्हाला जी प्रेफर करायची आहे ती तुम्ही करू शकता. म्हणजे सेमीच्या विद्यार्थ्यांना नेहमी लक्षात ठेवा, सेमी आणि मराठी मीडियमचे विद्यार्थी किंवा इंग्लिश मीडियमचे इव्हन विद्यार्थी असतील त्यांना देखील मराठी आणि इंग्लिश या 2 भाषांमध्ये पेपर असतो, एवढं लक्षात ठेवा. मग अशा पद्धतीने तुम्हाला टायमिंग दिलेला असतो. आता हा सॅटचा पेपर आहे, मॅथचा पेपर सकाळी चालू होतो लवकर, लक्षात घ्या. म्हणजे तिथं 10:30ला तुम्हाला पोहोचायचं असेल तर अर्धा तास आधी तुम्ही तिथं पोहोचले पाहिजे, याची काळजी घ्या. आता हा दुपारचा पेपर आहे, 3 वाजता सेकंड पेपर म्हणतो आपण त्याला, सॅटचा पेपर. आणि एक लक्षात ठेवा, पेपर दरम्यान अजिबात चर्चा करायची नाही मित्रांबरोबर. समजा पहिला पेपर झाला मॅथचा, मला अवघड गेला, मला हे झालं ते झालं, अजिबात नको. खूप सोपा गेला तरीही शांत राहायचं, पुढच्या पेपरचा माइंडसेट तयार करायचा. तुम्हाला यावरती एक व्हिडिओ मी थोड्याच वेळात अपलोड करतो आहे की पेपरपूर्वीचा तुमचा स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे आणि पेपर नंतरचा तुमचा माइंडसेट काय असायला पाहिजे, यावरती तुम्हाला व्हिडिओ येईल, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला एकूण वेळ जर पाहिला तर टोटल पेजेस साधारणतः 48 आहे या प्रश्नपत्रिकेमध्ये. 90 मिनिटे कालावधी असतो. मॅक्झिमम प्रश्न जर पाहिले तर 90 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. याच्या सूचना पाहूया. या सूचना व्यवस्थितपणे तुम्ही समजून घ्या. प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी पुढील सूचना काळजीपूर्वक वाचा. उत्तरे नोंदवण्यासाठी स्वतंत्र कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आलेली आहे, त्यावरच आपली उत्तरे नोंदवावीत. तुम्हाला जी कार्बनलेस प्रिंट मिळालेली आहे त्याच्यावरतीच तुम्हाला उत्तर नोंदवायची, लक्षात ठेवा. इकडे तिकडे नोंदवायची नाही, पेपरवरती नाही गिरवत बसवायचं, लक्षात ठेवा. परीक्षेची वेळ संपल्यावर ही कार्बनलेस प्रत मूळ उत्तरपत्रिकेपासून वेगळी करून परीक्षेच्या निकालापर्यंत जपून ठेवायची तुम्हाला. तुमचा केंद्र संकेतांक आणि आसन क्रमांक पहा, हे खूप महत्त्वाचं असतं. प्रश्नपत्रिकेच्या मुखपृष्ठावर दिलेल्या विहित ठिकाणी सुस्पष्टपणे लिहावा, जेणेकरून कॉपी वगैरे होणार नाही. यासाठी स्वतःचा आसन क्रमांक लिहिण्यापूर्वी प्रवेशपत्रानुसार तो बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी. प्रवेशपत्र पहा, प्रवेशपत्रावरचा नंबर व्यवस्थित पहा. जर तो नंबर चुकला तर तुमची 48,000 रुपयाची स्कॉलरशिप जाईल, तुमची वर्षभराची मेहनत व्हायला जाईल. कोणताही रकाना रिक्त राहणार नाही याची काळजी घ्या, जो की तुमच्या उत्तरपत्रिकेमधला असेल. पुढे पहा, अशा पद्धतीने सेंटर कोड टाकायचा आहे, सीट नंबर टाकायचा आहे तुम्हाला उत्तरे नोंदवण्यासाठी शालेय क्षमता चाचणी किंवा आपली जी दुसरी मॅथची उत्तरपत्रिका आहे तीच वापरायची. म्हणजे मॅथसाठी मॅथची उत्तरपत्रिका त्या वेळेमध्ये मिळेल, सॅटसाठी सॅटची मिळेल, एवढं लक्षात ठेवा. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. मी तर म्हणतो सगळे प्रश्न सोडवा, रिकामे सोडू नका, कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही. तुम्ही काही प्रश्नांना 4-5 प्रश्नांना गोळ्या मारायची वेळ जरी आली तरी ते सोडू नका. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रश्नपुस्तिकेमध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी तुम्हाला योग्य वाटेल त्या पर्यायाचा क्रमांक पाहावं, त्या क्रमांकाचे वर्तुळ काळ्या किंवा निळ्या बॉलपेनने रंगवून उत्तर नोंदवा. मात्र हे काम तुमच्या उत्तरपत्रिकेवर योग्य प्रश्नापुढे करावयाचे आहे, लक्षात घ्या. पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करा, एकामागून एक प्रश्न सोडवीत जा. पण एक लक्षात ठेवा की
जे जे येतात ते पटपट 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 सोडून घ्या. जे अवघड आहेत त्यांना ठेवा. तुम्हाला मी स्ट्रॅटेजी देणार आहे याची. एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर त्यावर जास्त वेळ घालवू नका. पहा बाळांनो, हे खूप महत्त्वाचं आहे. पुढचे प्रश्न सोडवण्यास घ्या. सर्व प्रश्न सोडून झाल्यावर उरलेल्या वेळात राहून गेलेल्या प्रश्नांवर पहा. तुम्हाला परिषदेने सुद्धा ट्रिक सांगितली आहे. थांबून राहू नका. थांबला तो संपला, लक्षात घ्या. प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला मिळणारा वेळ विचारात घेऊन त्याचा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उपयोग करा. कच्चे काम प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक पृष्ठावर रिकाम्या चौकटीत करायचे आहे. या प्रश्नपुस्तिकेत केंद्र, संकेतांक, आसन क्रमांक व कच्चे काम याखेरीज अन्य काहीही लिहू नये. एवढं लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने या सूचना आहेत. सगळ्यांनी या सूचना फॉलो करा. सर्वांना ऑल द बेस्ट. आपण एक स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ तुम्हाला देणार आहे मी थोड्या वेळामध्ये. सर्वांनी नक्की पहा. व्हिडिओला एक लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. सर्वांना 48,000 रुपयाची स्कॉलरशिप मिळाली पाहिजे. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आणि एक शेवटी तुम्हाला सांगतो, परीक्षेआधी नक्कीच सर्वांनी रॅपिड स्टडी पाहून घ्या. रॅपिड स्टडीचा सराव करा, जो आपल्या चॅनेलवरती उपलब्ध करून दिलेला आहे. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.